पोलीस खातं महाराष्ट्रातलं कौतुक करण्यासारखं खातं आहे. सगळ्यात चांगलं खातं पोलीस खातं. उद्या मंत्री येणार अख्या रात डांबरीला उभं. मंत्री आलाय मी महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून 70% जनता जाग्यावर आहे. तुमचं काय मत आहे? अजून एसटी स्टँडला पोलीस आहे, ट्रॅफिकला पोलीस आहे, सिग्नलला पोलीस आहे, परीक्षा केंद्रावर पोलीस आहे, सगळीकडे पोलीस आहे. त्या पोलिसाला 70-80 हजार पेमेंट पाहिजे महाराज. 22,000. आणि इकडं कमाल घर बघ 82,000. टाक पाडू 300 रुपयाचा गुरुजी 36,000वर गेलाय. अजून गावताच आहे. गांजाचा झाला पेमेंटच्या लोकांचे धोकादायक नोकरी आहेत. त्यांना पेमेंट जास्त पाहिजे काय म्हणत होते. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत फक्त शेतकरी आत्महत्या करीत होते. अजून 2 वर्षांना अजून 2 लोक आत्महत्या करणार आहेत. आता शिकत शेतकरी करतोय. अजून 2 वर्षांना 2 जण करणार आहेत. एक डिअर पाहुणे येईन आले तर देईन, दिली ती राहीन, राहिली तिला पोर होईल. डिअर आत्महत्येशिवाय. आणि महाराज बारीक जर अभ्यास केला ना महाराज आता तुम्हाला काही काही गोष्टी त्याच्यात तुम्ही आता मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे. महाराज नोकरी नसल्यावर पदवी असल्यावर लय अपमानाचं जग नाही. काय होतं महाराज काही गोष्टी झाल्या त्याच्या वंशा तेव्हा कळे. महाराज जेव्हा नोकरी नसते आणि पदवी जवळ असते तेव्हा समाजामधला मान लय मोठा अपमान आहे महाराज. घरातले माणसं नीट बोलत नाही, पाहुणे कधी चौकशी करीत नाही का बा काय चाललंय त्याच्यामध्ये मोकळाच येतो. त्याच्या मागं काय महाराज मित्रांचा पगार होतो, तरुण पोरांचा नोकरी. एक वेळेस तो माणूस शिकलेला नसला ना महाराज तो गारी विकील, कुल्फी बिल, पाव विकील, लोकांच्या गाड्या पुशील, बूट पॉलिश करेल पण त्याला लाज वाटत नाही. पण पदवी असल्यावर लय वाईट परिस्थिती आहे. या विना अनुदानी शाळेवाल्यांची अशी गंमत झाली महाराज. पोरगी लग्नाला आली पण बापाला पगार नाही. बरं दिले आता 20. किती दिले आता तुम्ही आजारी बोलत 20 दिले. 20 मध्ये त्याने 100% व्हायला किती वर्ष लागतील? 5 वर्ष. आज शिक्षकांमधले 50% शिक्षण 54 वर्षाचे आहेत. आज फुल पेमेंटला ते रिटायर होतील. पैसे का दागायला पाहिजे का? मी स्वतः BSc BEd माणूस माझ्या अवतारा नका जाऊ मला. मी त्या क्षेत्रातला पोटकिडा आहे. एक तर नोकरी नसली ना चालते. काय मत आहे तुमचं? BEd वाल्यांवर आत्महत्येची पाळी येणारच. मी स्वतः BSc BEd माणूस. आता हे पण आमचं इकडलं थोडं चांगलं आहे. इकडलं चांगलं म्हणजे चांगलंच नाही तर आमच्या वय तीच पाळी होती. BEd तीच परिस्थिती येणार. अजून एक माणूस आत्महत्या करणार 2 वर्ष नाही. फोटोग्राफर. कारण आहे का? कारण आहे का? कारण प्रत्येक माणसाचा मोबाईल आहे. 1 मिनिटात मोबाईल मध्ये फोटो आहे. परिणामी फोटोग्राफर आमंत्रित करण्याचं प्रमाण कमी झालं. दुसरी गोष्ट फोटोग्राफी मध्ये मॉडिफिकेशन झालं. त्यांच्या मशीनच्या किमती हाय किंमत त्यांच्या मशीनच्या एकदम झाल्या जास्त. त्या तुलनेत त्यांना व्यवसाय नाही. दुसरी गोष्ट 50% लोक फोटोवाल्याचे पैसे बुडवतात. हे लग्नावाले नालायक तर ते देतच नाही. फक्त अल्बम काढून घेत्या घेऊन ये अल्बम उचकून पाहता राहू दे तुम्हाला राहून देतो म्हणून दे पण निदान अल्बमचे तर पैसे दे.
आणि या फोटोग्राफर तुम्ही सांगा फोटोग्राफर तुमच्याकडे 7-8 अल्बम पडेल नाही नाही आणि त्या माणसांचा पैसा पुरू नाही माणूस का त्यांच्या मशीनच्या किमतीच्या नुसार त्यांची कष्ट निघत नाही काय मध्ये लय कष्ट त्याचे बरं त्याची इलेक्ट्रिकल असल्यामुळे त्याची किंमत जास्त मॉडिफिकेशन झालंय ही लोक आत्महत्या करतील नाही तर काय करतील मार जे फोटोवाले श्रीमंत लोक तर फोटोवाल्याचे पैसे देते नाही राहू दे आडवा भाई उभा होय हसताना काढ बसताना काढ देव उत्तर परत निघाय का आजच्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य आहे प्रत्येक माणसाने झाडच लावलं पाहिजे या शुभेच्छा आणि झाडं लावा हे भाषणातून सांगू नका झाडं लावा हे भिताडांवर लिहू नका झाडं लावा हे शाळेमधून शिकू नका कृतीला प्रत्येकाने सुरुवात करा तेव्हा झाड वाचेल बेटी बचाओ भाषण नका करू आपली बायको चेक करून आणायचं बंद करा वाटतील आणि ज्याचं भाषण तुला ना बेटी बचाओ तोच बायको चेक करून आणतो फिट बसलो त्यांना नाही उत्तर मी नाही का भाषणाने लोक सुधारणार नाही कृती करावी याच्यावर तुमचं मत काय मी तुमच्या पुढे बोलतो ना मग मी माझ्या आई बापाची सेवा करावी आणि मग तुम्हाला सांगावं नाही तर मी माझा बाप उचलून आपटायचा आणि तुम्हाला सांगितलं बापासारखं दैवत नाही उठाना हल्ला पाहिजे आज आपलं ठरलं काय ठरलं एक झाड लावणार म्हणजे ठरलं ना झाड एक लावणारच आणि ते झाड जगवणारच नुसतं लावणार नाही जगवणार माझ्या बंगल्याभोवती मी 4-5 झाडं लावणार की माझ्या घरात शुद्ध हवा मिळेल आणि माझ्या घरातली माणसं निरोगी राहतील जी रॉकेट माणसं नाही उरफाटी 27 खोल्याचा बंगला 13 बेडरूम 9 बाथरूम एकच पोरग उरफाटे पाहुणीचं काय करायचं ती नवरी बांधलेलं ते निवडीला फुलवायची ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सगळं झालं काय अहो गडी देखणार नाही पण गडी नाही काय करता का यादी लिहून घ्या सावरीचं वन लावून फायदा नाही नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शिडीच्या घराचं रमलेलं सर फायद्याचं नाही तसं ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही पुढचे 4 वाक्य ऐका वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शिडीचं चलणं कधी समाधानाचं नाही वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही शिडीचं चलणं कधी समाधानाचं नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाप नाही माणूस बुद्धिमान आहे त्यानं सगळ्यांना कामाला लावले सगळ्यांना हत्तीला लावलं लाकडं फोडायला कुत्र्याला लावलं घर राखायला मांजरीला लावलं घर सांभाळायला गायला लावलं दूध द्यायला बैलाला लावलं शेतीत मशागत करायला घोड्याला लावलं स्वारी करायला पण माणसाला अजून एका प्राण्याला कामाला लावलं नाही माशाला लावलं पाहुण्याचं पोट भरायला कोंबड्याला लावलं लय मोठा बंगला नको बांधतो साधं राहायला शिका साधं राहायला काही ना आतली चट्टी नाहीये 9,080 द्या अंडरपॅन्टच नाही चैन उघडी राहतो नाही मोकळा काही रेंज मध्ये साधन म्हणून नामदेव यांचा अभंग कीर्तनाला घेतलाय चिंता करायची नाही अभंगातला 2रा मुद्दा संपला आणि अभंगातला 3रा मुद्दा आज आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ झांबड यांच्या अभिष्ट कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजक सह्याद्री युवा प्रतिष्ठान पाचकर डेव्हलपर्स कार्यक्रमाचे शैलेश सुरेश गणेश पाचकर राजू पाचकर शत्रुघ्न शुभम जाधव अब्दुल पटनी
महेश, अनिल पाटकर, अशोक गायकवाड, श्री देशमुख, गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, सुभाष भाऊंवर प्रेम करणारे त्यांचे गायक वादक आमचे मित्र गोपाळराव टिटोरे पाटील, कार्यक्रमाचे आयोजक, सगळ्यांना सुरुवात करून कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि कीर्तनाला सुरुवात करायची. हे देवा पांडुरंगा मायबापा शेतकरी वर्ग सुखी होते, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आयुधपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आणि मंगळाला सुरुवात. देव तुम्हाला सुखी ठेवू नको, मला समाधानी ठेव. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात प्रथमतः पुन्हा एकदा गायकवादक मंडपवाल्यांचं, माईक सिस्टीमवाल्यांचं, गायकवादकांचं, गुणीजनांचं, सुभाष भाऊंच्या कार्यकर्ते, आयोजन, सह्याद्री व प्रतिष्ठान सगळ्यांना धन्यवाद. एवढा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आणि त्यासाठी इंदुरीकरांचं कीर्तन त्यांच्या वाढदिवसाला ठुलं. त्या माणसाला 100 वर्ष धोका राहत नाही. आणि आता सुभाष पाटील, सुभाष भाऊंनी आणि अब्दुल सत्तार यांनी आता तयारीला लागा. काळ तुमच्या बाबतीत चांगला आहे. काळ आता कारण यंदा अधिक आहे, यंदा अधिक आहे. अंडरलाईन परत आठवण द्याल मला झालं सगळं. यंदा अधिक आहे, अधिक आहे यंदा. यंदा अधिक आहे म्हणजे तुम्हाला फार चांगले दिवस आहे. अधिक अधिक एक्स्ट्रा आहे, त्याला मराठीत तोंड आहे. आणि सगळ्यांना एकदा धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला घेतलेल्या आपण धमधम राहायचं. सुभाष भाऊंच्या विष्ठचिंतनाला सगळ्यांना पहिलं एक कारण सांगतो. 1 झालं दावा, 2 आणि अंमलात आला, 2 वाक्य पटलं तर हा मला. वाक्य 2 आयुष्य फार थोडं आहे, आयुष्य फार थोडं आहे आणि करण्यासारखं फार आहे. आयुष्य फार थोडं आहे, करण्यासारखं फार आहे. आयुष्यातले 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. तुमच्या मागे लक्ष्मी येणार, वाया घालू नका. तुम्ही विद्यार्थी आहात ना, रात्रंदिवस अभ्यास करा. एमपीएससी द्या, यूपीएससी द्या, नेट द्या, फार्मसी द्या. शाळेत डोकं चालत नाही, ग्राउंड मध्ये उतरा, चॅम्पियन व्हा. ग्राउंड मध्ये डोकं चालत नाही, दुकानदारी करा. नाही दुकानात डोकं चालत, शेती करा. नाही शेती करते, काम करा. गाड्या पुसा, भांडारवाला करा, कोंबड्या पाळा, शेळ्या पाळा, बकऱ्या पाळा, गाया पाळा. गाडीगाडी का, खुरपी का, पावरी का, बटारी का, लोकांच्या गाड्या पुसा, लोकांची बूट पॉलिश करा. पण स्वाभिमानानं जगायला शिका. नाहीच काही जमलं, पैलवान व्हा. पैलवानही जमत नाही, जागा मोकळी करा. जगून काय होत महाराज. पैलवान होणं, चॅम्पियन होणं या गोष्टी आता सोप्या नाही. 10 मिनिटांमध्ये एक मुलगी ऑलिम्पिक जिंकली तर किती मोठी. कोणत्याही क्षेत्रातल्या माणसांना, नोकरीवाले नुसते तुम्ही 90,000 रुपये पगार घेता ना, तेवढ्या पगारावर समाधानी राहू नका. रिटायरमेंट साठी काहीतरी करा, काहीतरी करा. याचा अर्थ तुम्ही वाचन करा, दान करा. पैसे नुसतं कमवून मागच्या आवडती श्रीमंत करू नका. जरा तुमची बाजू कोणी घेईल असं काहीतरी करा. नाही तर नुसतं मिवणीला बंगला बांधून दिला, सारूला मिवणीला बंगला बांधून दिला आणि मग मिवणीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोराने गाडी घेतली, तिच्यावर नाव दिलं सत्यानाश. पण पाया पडून सांगतो, मुलींनी कॉम्प्युटर करा, सीईटी करा, एमएससीआयटी करा, टेलरिंग करा, काही करा. मुलींनी 3 गोष्टी आयुष्यात करा. 1 स्वतःच्या पोट भरायची अक्कल येईपर्यंत लग्नाचा विचार सुद्धा डोक्यात आणू नका. पापड बनवा, लोणचे बनवा, टेलरिंग करा, एमएससीआयटी करा, कॉम्प्युटर करा, काही करा, काही करा, काही करा, काही करा, टेलरिंग करा. पण तुम्ही जेव्हा स्वतःचं पोट भरायला शिकाल तेव्हा तुम्ही स्वाभिमानानं नवरा कितीही नालायक मिळाला तरी समाजात जगू शकता. दुसरं वाक्य मुलींसाठी. 1 विषयात मार्क कमी पडले तरी चालेल, पण तब्येत कमवा. मुलीला तब्येत पाहिजे.
मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला फायटिंग आली पाहिजे, 2-3 डाव पाहिजे पोरीकडे कराट्याचे, 2-3 डाव तरी पाहिजे. मुलगी जर 7:30 वाजता रेल्वेतून उतरली ना, डिरिंग मध्ये एकटी घरी आली पाहिजे. तिच्या बापाला तिची चिंता नाही वाटली पाहिजे. मुलीनं तुम्ही 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर ठोन दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. छेड छाडच बंद, नाही तर तुम्ही त्यालाच म्हणा मग मी. तिसरं वाक्य सांगतो मुलींना, मुलीनं बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तिसरं वाक्य सांगतो मुलींना, मुलीनं आपला बाप गरीब आहे पण आपल्या बाबतीत देव आहे. आपल्या बापाचा शर्ट फाटला फाटू द्या, आपल्या बापाची दाढी वाढली वाढू द्या, पण आपला बाप गल्लीनं कधीही छाती काढून चालला पाहिजे. आपल्या वागण्याला त्याची मान खाली नाही. बलात्काराचं प्रमाण कमी होतं का नाही बघा, आणि छेडछाडीचं प्रमाण कमी होतं का नाही बघा. सांगा महिला मंडळ, हे मान्य आहे का तुम्हाला? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. गरीबाला इज्जत प्रिय असते, श्रीमंताचा आणि इज्जतीचा काही संबंध नसतो. त्यांचा विषय वेगळा असतो. त्यांची मुलगी पळून गेली तरी ते म्हणतात मुलीनं बदलत्या काळानुसार घेतलेला निर्णय योग्य आहे. बरं आहे ते पोरग, आपली पोरगी ज्याच्या नादी लागली ते पोरग बरं आहे. हे माझ्या गावीलाच लक्षात आलं बरं आहे. तशी त्या पोरीची आई बरी आहे, ती माग लागूनच येईल पण बरं आहे. त्या पोरीची बहिणी बी पळून जाईल पण नाही 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 नाही. एवढे 3 गोष्टी जर मुलींनी पाळल्या ना, तर बलात्काराचं छेडछाडीचं प्रमाणच कमी होईल. तुमचं काय मत? आता कायदा कटाळा महाराज, कायदा सुद्धा ह्या गोष्टीला आता रोज उठून बलात्कारच वाचायचे. कटाळा कायदा, कायदा कटाळा. आता मुलीनेच सावरणे, याच्यावर पूर्ण तुमचं मत काय? मान्य तुम्हाला? मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो. लई पोरला 50चा ड्रेस, पोरीला 50चा ड्रेस, पोरीचा बूट 50चा, 100चा, पोरीचा 200चा. पोऱ्यासाठी नाही कामायचं, नाही मुलीसाठी नाही कामायचं. कारण माहिती का, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. तिला 8चा ड्रेस घ्यायचा, पोऱ्याचा 2000, तर पोरीचा 5000चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा ह्या आवडीसाठी नाही कामायचा. हा धोकाच. हे कधीतरी आपला लाईट बंद करून कार्यक्रम करणार. पोर म्हणजे काय एवढे सोपे नाही. पोर आपल्याला विचारित काय केलंय माझ्यासाठी, आता आपण केलं ती सांगायचं. बाप म्हणला मारली छत मी, आता काय करेन का? तुला काही म्हणतो कोणी मारायसाठी म्हणजे घ्या ठोकून. कोणाचं काय घेऊन बसले, एवढे एवढे पोरगे दारू पिले तर ते बापाला काय म्हणते माहिती का? तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा? दारू पिलं तर बापाच्या नावाची चेअर करते, दत्तू पाटील की जय हो मग घेते. एकमेकाला बापाच्या नावाने हाका मारत्या, हे दत्त्या, हे भिक्या, हे सख्या, हे वाम्या. मुलीचे लाड करीचा. मुलगी खरंच चांगली असते. ती बिचारी ती मुलगी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस. बाकीच्या विचार तुम्ही झोपायच टायमाला करा. आणि एवढं जर केलं ना पोरीनो, तुम्ही यशस्वी व्हाल. महिला मंडळ हा विनोद आहे, हे इंद्रियांचे कीर्तन आहे. महिला हे मी तुमच्या मुलासारखं आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य आहे. फक्त थोडस कानाला वाईट आहे पण सत्य आहे. आणि एवढं जर पद्धती मुलींनी पाळलं, आपला बाप कधीही आपल्याला देवच राहणार. दुसरं वाक्य, हे आता गुन्हे महाराष्ट्राचं पोलीस खातं फार चांगलं आहे. ही गुन्हेगारी जी वाढत चालली ना, 16चा बलात्कार, 17चा दरोडा, याला आईबाप जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? 80% पोरांना गावात गरका मारायला 80% पोरांना गावात गरका मारायला गाडी आहे. त्या गाडीची किंमत 60,000 70,000 आहे.
तिला 80 रुपये लिटरचं पेट्रोल आहे. आपलं पोरग किती फिरत याचा 90% बापांना अंदाज नाही. तुमचं काय मग? प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. सांगा हा विनोद. प्रत्येक बापाने बाहेरून पोरगा जेवणाला फटकावलं पाहिजे. पोरगा म्हणलं मी घरातून निघून जाईल कपडे पिशवीत घाला त्याची. मी करीन प्रयत्न करत. तो जात नाही गेला तरी संध्याकाळी आल्याशिवाय पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. प्रत्येक बापाने आजपासून संकल्प करा रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ देऊ नका. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. अरे 3-3 वाजता पोलीस गाडी फिरते पेट्रोलिंगला आणि पोलिसाला आरोपी सापडतात. काय सापडतं आरोपीकडं? काय सापडतं आरोपीकडं? नायलॉनची दोरी, सुरी, मिरची पावडर. आणि हे बलात्काराचे चोऱ्यांचे प्रमाण वाढले. याला तुम्ही माना म्हणता नका मानू. आई बापा जबाबदार आहे. याच्यावर तुमचं मत काय? अटकावले पाहिजे तुम्ही, हल्ले पाहिजे. आठवड्यातून एकदा पोरगा हल्ला पाहिजे. आजपासून काय पाटील टाकलं पाहिजे त्याला. काय करीत नाही कुठे जाते? पोरगा म्हणला मी फाशी घेईन. ही दोरी इकडे तू घेतो मी वळीतो इकडे. पोरं म्हणलं मी औषध पी कोणतं घेतो इकडे ये. टाटा नेटरी घेतो का निरायता तर घेतो का राऊंडअप घेतो का गोल घेतो का M45 घेतो का टिकटॉक घेतो का अविनाश घेतो. इथं आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. रोगाचं नाव गुप्तन गडी तज्ञ. हे ज्ञान नाही. ज्ञानाचे 3 मुद्दे सांगतो ध्यानात ठेवा. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हा, अध्यात्म ज्ञानाने समाधानी व्हा. दुसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला समाज मानेल, पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. तिसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हाल, पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही जन्म मृत्यूचा भेद सुखवाल. जन्माची ताकद राहणार. हे पुस्तक आपले जे ज्ञान आहे ना हे पोट भरे ज्ञान आहे. किती इस्टेट कमवा आणि किती घरात सोलर बसवा, शेवटची अंघोळ अंगणातच. आणि किती गॅस घ्या, शेवटची चूल 3 दगडाचीच अंगणात. किती इस्टेट कमवा कितीही, शेवटी कपाळाला ठोकळाच. आणि किती मोठा बंगला बांधा, जळायला स्मशानभूमीच. अजून एकही माणूस बंगल्यावर जायला नाही. तर लय मोठा बंगला पेटवा. आणि अजून एकाही माणसाच्या कपाळाला नोट चिटकवली नाही, ठोकळाच. म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळा बंदी नाही झाली. ठोकळा सगळ्यांना लागणार आहे. किती कमवा. पावशेर सुतले आता गुलाब 7 बाबू 1 रुपया 1 मडका आदित्यमान सरपंच 1.5 किलो मुरमुरे 2 हार. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. जीएसटी धरून 240. किती कमवा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगा याला किती सजवा, याची राखच होणार आहे. मग ते चांगल्यासाठी घालवलेलं काय वाईट आहे. जगाच्या इतिहासात धनुष्याला बाण मारला आणि राक्षस मारला तेव्हा वय होतं 16. जगाच्या इतिहासात स्वतःच्या बोटाचं रक्त भवानी माते पुढे काढलं आणि तलवार मेल्यातून उपसली तेव्हा वय होतं 15. आणि जेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा जग होतं वय होतं 16. आणि गाथा लिहिला आणि जगाचा निरोप घेतला तेव्हा वय होतं 42. खरं सांगा बुद्धिमान माणसं जास्त दिवस जगत नाही.
आणि येडपाट माणसाला नवस केला. आमचा म्हातारा 103 तुला कशाला इतके दिवस, त्याने म्हणतो कोपराच खराब केला, काय केलं त्याने. म्हणून एक वाक्य सांगू देतो आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य. मूर्खांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा चांगल्या माणसात बसून मोठं व्हायला शिका. याच आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचं वाक्य समजा, वाक्य नीट ऐका. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. किरकोळ कारकोळ माणसाच्या नादी लागायचं नाही. एक भंगाराची गाडी घ्यायची. 28 लाखाचा बंगला भांडे घालण्याचे पैसे बोलितो आलाय का. कोटीची इस्टेट गेटवरच्या सिक्युरिटीला दम देतो का. अरे ते रावणाचं शिका. बायको पळवली पण देवाचीच. काय होईल ते होईल, फायदा झाला. एक वाक्य समजा. मोठ्याच्या संगतीत सुद्धा कीर्ती आहे. अरे हे आमदार साहेबांमध्ये एवढे लोक आहेत, तुम्ही फोटो त्यांच्या बरोबर जरी आले ना, कीर्ती आहे. अरे याच्या आमदाराचं तर चांगलं आहे. आमचे सत्तर साहेब आहे, माणूस दिसायला साधा आहे पण काम दिसताना कसं साधं माणूस पण कामच कसं आहे. त्याचं उत्तर आहे का, माणसाची तुलना त्याच्या ज्ञानावरून आणि आचरणावरून करा. लंका स्वनेती होती रावणाची, आपल्याकडे काय आखी लंका, आपल्याकडे 2च अंगठ्या, तरी पंक्तीत मत फिरते. भातवार मटकीवार ना आलाय नाही. एखाद्या मोठ्या 2 अंगठ्याने गुजरीत गेले ना का बायकोच उभं राहिलं. वांगीतच दिले, बटाटे कशी दिले, आता कसं दिलं पण थिंबल कशी दिली. तिने ओळखलं याला कोणता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याचे. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. जे मी शिदा खूप गेलो तर अजून आलं नाही. वाक्य निर्णय पुढे चला अभंगाला झाली सुरुवात. अध्यात्म ज्ञान आणि ज्ञान, दुसरा शब्द वैराग्य आणि तिसरा शब्द नामदेव राय भक्ती. 6 वाक्य सांगतो पुढे जातो. सत्य मालिकेमधले पहिले देवाला जेव घालणारे संत नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते नामदेव महाराज. त्यांच्याबरोबर देव दूध प्याला ते नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव रायांचा आहे. कडवे 2च आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. कडवे 2च आहेत. अभंग नामदेव राहायचा. कोण नामदेव महाराज, हे 6 वाक्य. अभंगातल्या दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. या जगामध्ये फक्त थोडे दिवस राहायचं आहे. एक वाक्य सांगा, 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा दुपारी मरा पण वाघ होऊन मरा. वाक्य निरायचं पुढे चालायचं. जास्त दिवस जगायचं नाही, जगूनही काय फायदा नाही. वाक्य परत निरायचं. आपल्या हातात काय नाही, तो देव ठरवेल काय करेल. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले. मग रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का. झाडं लावा. मी मगाशी कीर्तन सांगितलं आमदार साहेबांच्या विष्णुचिंतनाला गंगापूरला. एक माणूस 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वासोच्छ्वास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वासोच्छ्वास होतो. त्यावेळेस माणसाला वायू लागतो किती. एका माणसाला 3 सिलेंडर लागतात रोज. 3 सिलेंडर. सिलेंडरची किंमत आहे 800 रुपये. 3 सिलेंडर म्हणजे 2400 रुपयाचा गॅस माणसाला रोज लागतो. एका माणसाला 2400 रुपयाचा गॅस लागतो रोज. तर एक माणसाला वर्षाला गॅस लागतो किती. आणि सगळा गॅस जर तुम्हाला माणसासाठी वापरायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने आज जामल साहेबांच्या आणि सत्तार साहेबांच्या उपस्थितीत एक झाड लावण्याचा संकल्प करा. देश सुखी. साधं उन्हाळ्यात लावू नका, जरा भान ठेवा.
मे मध्ये झालं का आलं मरायला. आपल्याकडे वृक्षारोपण कवा, दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरायचा टेकवा आणि मेले. प्रत्येक व्यक्तीनं आज सुभाष पाटील साहेबांच्या अभिष्टचिंतनाला संकल्पच करा, एक झाड मी लावेल आणि ते जगवेल. एका झाडाचा वास म्हणजे एका झाडामधून निघणारा ऑक्सिजन जगाला नाही तुझ्या कुटुंबाला फायद्याचं ठरेल. आज माणसाला शुद्ध हवा न मिळत असल्यामुळे हे अटॅक आणि बीपी आपल्या आयुष्यात कधी तांबड्या पेशी वाढल्या, पांढऱ्या पेशी कमी झाल्या असे रोग होते कधी. 90 वर्षाचे म्हातारे अजून बिन चष्म्याचे वाचत्यात आणि ज्युनियर केजी ला झाड काचाचा चष्मा आहे. गाडीत बसायचं तर शिटावर बसलं. त्याच्यामुळे झालं हे माणसाचं मानसिक संतुलन डॅमेज व्हायला कारण नैसर्गिक हवामान सुद्धा शुद्ध राहिलं नाही. तुमचं काय मत आहे? प्रत्येक स्त्रीनं मेकअपचा खर्च कमी करा आणि बंगल्याच्या रो हाऊस मध्ये गेट समोर एखादं झाड लावा, त्याची जोपासना करा. त्या झाडाच्या सावलीला तुम्ही जेव्हा 45 डिग्री तापमानाला बसाल तेव्हा तुम्हाला जे सुख मिळेल ते अंगावर सोनं घालून मोगलं ठिंड्याने मिळणार नाही. नुसतं नवऱ्याला फ्लॅट घ्यायला का फाशी घ्यायला. अरे तुमच्या कुत्र्याला निवारा आहे, तुम्हाला सावली नाही. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्री गाडी हिंडत त्या कुत्र्या बरोबर. कुत्रा फिरतोय 17 लाखाचा इनवात कुत्रा. आज जर तुम्ही जामासाहेबांच्या अभिष्टीत सांगा मला महिला मंडळ हा विनोद आहे, तुमच्या बंगल्याच्या जेवढी साईडला झाड जागा असेल आज गेल्या प्रयोगच करा, झाड लावूनच टाका आणि त्याची जोपासना करा. तुमच्या घराला लागणारा ऑक्सिजन त्याच्यातूनच मिळेल. आता हे नुसतं डॉक्टर श्रीमंत होण्याचं कारण काय, लोकांना रोग जे व्हायला लागले त्याचं कारण काय? एक गोष्ट तुमच्याकडे शुद्ध नाही. काय म्हणायचं बघा, कूलर चालू आहे, फॅन चालू आहे, घरातली एसी आहे, बोला हवा शुद्ध आहे का? मग दुपारी घरातला एसी बंद ठेवा, कूलर बंद ठेवा आणि गार्डन मध्ये असणाऱ्या झाडाखाली निवांत पोत्यावर बसा. मिळणारी वातावरण तुमचं आयुष्य वाढवेल. काय शुद्ध आहे तुम्हाला बोला? दूध पिशवीतलं, पिशवीतलं दूध आहे, शुद्ध आहे का? पिशवीतलं दूध म्हणजे ज्याच्यात काहीच नाही कस, त्याचं नाव सकस. पिशवीतलं दूध आहे. तुम्हाला काय शुद्ध आहे? काय शुद्ध काय? हवा शुद्ध मिळवायची असेल आणि मग हे अटॅक बिटॅक येण्याचं हे कारण आहे. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात्यात कुत्र्याची कळवण झाली तर उठाणार आणि कुटीचा बंगला मांजरानं उडी मारली, उठला उघडा बंद भोपला, संडासात भेटले, बाथरूम मध्ये भेटले, त्याची सावली पाहून माणूस पडलं तिण्यावरून खाली मिळालं ते. ही आमची शेतकऱ्याची बाई 10 मळे उसळत उडी ती 3 वजे घासाची कापी ती 10 लिटर दूध काढी ती, तिला सर्दी होईल. याची बायको लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली मणक्यात घ्या, डोळ्याला अंधार यायचा. तू सगळी तरी कशाला त्याला तरी मोकळं करतोय गुंतून तुला. मारानं 9,000 रुपये पगार आहे त्याला, ते सायकल नोकरीला जातोय आणि आपले पैसे मेडिकललाच देते. तिला उठायची गोळी, झोपायची गोळी, हसायची गोळी, हसायची गोळी. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपाला. हे रस्त्याच्या कडेला भिकारी बोलते, त्यांना झोप नाही का नाही, रोग होईना रोग. सर्दी नाही यांना, सर्दी. हे उस्कोडणाऱ्याची पोरं थळा झोपा द्या, सर्दी नाही त्यांना. आणि आपला पप्पू नुसता परीक्षा म्हणून लवकर उठला, पप्पूला सर्दी, पप्पूला सूप 5 सूप 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 सुक्कळ एक तांब्याभर सूप 5 पप्पूला.
म्हणजे पप्पू जाईन सासरवाडीला आला तू निघ दिंडीत हसत जा माझं कीर्तन ऐकलं माणसाला कोणत्या दिवस सुधरत नाही बधीर होतो तो बधीर एकटाच हसतो घरी गेलो आणि त्याला 12 महिने अटॅक आणि बीपी येत नाही त्यांना आपल्याला जायचं नाही ते पैसे मान देऊन टाकायचे अहो आता सरकारने हास्य क्लब काढले म्हातारणी याचं हसून आणायचं म्हातारणी याचं त्याला म्हातारणी यायची हसत जा काही माणसं हसत नाही बायका भाकरी करताना भजन नाही तर ईश्वर देते महिला मान श्रीकडून आला भाताला मिळत नव्हता तेव्हा तुला मिस कॉल देऊन रिंगा द्या काही लोक जेवताना टीव्ही पाहत जेवतात जाहिरात आली तर चपाती मागा द्या काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत्या टीव्ही चालू माणसं झोपेल कुत्री टीव्ही पाहत्या नाही त्याला कुत्र्याला टीव्हीत कुत्र पाहिलं हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्रे आले कुटुंब असंच आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात आणि जी गावात असतात तीवर मुख्या माझाची लई धोकादायक माणसं हळूच असणारा माणूस कामच दाखवणार म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव यांचा अभंगातला पहिला मुद्दा संपलाय अभंगातला दुसरा मुद्दा आहे चिंता अजिबात करायची नाही अजून रक्त बनवण्याचा कारखाना कोणी काढला नाही झाडांना पाणी कोण फोडतो याचा अजून शोध लागला नाही मरताने काय जातं याचा शोध लागला नाही डॉक्टर देखत पेशंट गेला डॉक्टर लोक इतके हुशार झालेत महाराज 15 मिनिटं आपल्याला तपाशी द्या उभा होय आडवा होय तोंडवा सोड भेटून घे पालथा सोड उतारा होय तिरपा होय खालचा होय शिवटी तरी काय होतं तुम्हाला म्हणजे पारवून थपालता पाडून घेतात म्हणून काय होतं तुम्हाला ससा सोडा ओढून धरा सोडत मोकळा धरा दाबू फिरवत वाढ वाईकडं वासवा डोळे वासवा तोंड काराशी काय होतं तुम्हाला आम्हाला हेच होतं का तुझ्याकडे नसतो आलो तो बरोबर एखाद्या पोटाला गोळा आला पोटाला ते डॉक्टरने गेलं डॉक्टरनं नाही ती हाणेल होती फुल लाल वेळ होते डॉक्टर त्या डॉक्टरने सांगितलं माझ्या पोटाला गोळा आलाय डॉक्टर म्हणजे झोप पाल थांब ती झोपलं खाट्यावर पालतो डॉक्टर खालून गेलो पोटाचा गोळा कापायला तो घरी म्हणला थोबाड फोडू का खालून काय गेला तो म्हणला बस पहिला फिटर होतो मी काय झालंय बुद्धिमत्तेची किंमत कमी झाली आणि पैशाची किंमत वाढली त्याच्यामुळे बुद्धिमान माणसाची किंमत कमी झाली अनेक शाळा निघाल्यामुळे एडपट माणसं बाहेर पडली बुद्धी नाही इंजिनियर इतके झाले उद्घाटनाच्या आत 15 वाहून गेला का बुद्धीच राहिली नाही मला कशावर आलंय सगळं आणि ज्यांच्या नोकऱ्या धोक्याच्या आहे ना त्याचं पेमेंट कमी एसटी ड्रायव्हर कवा याची गॅरंटी नाही 9,000